रविराज साबळेला नेमकं असं काय झालंय, की रविराज साबळेला अचानक हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेलं. कारण रविराज साबळे जो कालपर्यंत आपल्याला व्हिडिओमध्ये ठणठणीत बोलताना दिसत होता किंवा सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे जो त्याच्या आवाजामध्ये कणखरपणा आपल्याला कालपर्यंत जाणवत होता, तो आज मात्र अचानक बेडवर झोपलेला आहे आणि बेडवर एवढी हालत बेकार दिसायला लागली त्या व्हिडिओमध्ये, की त्या व्हिडिओमध्ये सगळा महाराष्ट्र रविराज साबळेकडून हादरलेला आहे. नेमकं रविराज साबळेला काय झालंय, कशामुळे झालंय आणि रविराज साबळेवर पोलिसांनी कोणती कारवाई केली, हे सगळं आपल्याला या व्हिडिओमध्ये संपूर्ण पाहायचं आहे. नमस्कार, मी रणजित. मुद्दा हक्काच्या या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपल्या चॅनलवर आपण वेगवेगळे असे नवीन नवीन विषय आपल्यासाठी घेऊन येत राहत असतो. मंडळी, रविराज साबळे. रविराज साबळे हा तरुण स्वतःच्या गावासाठी लढला आणि सगळ्यात महत्वाचं शेतकऱ्यांसाठी. शेतकऱ्यांसाठी त्याचे व्हिडिओ अगदीच उपयुक्त आहेत किंवा त्याचं मार्गदर्शन उपयुक्त आहे. ड्रॅगन फ्रूट असेल किंवा त्याच्या जांबाच्या बागा असतील, पेरूच्या बागा असतील, या सगळ्या बागांना मार्गदर्शन करणारा असा एकमेव माणूस या महाराष्ट्रामध्ये कुठेतरी ऑनलाईन पद्धतीने असेल किंवा ऑनलाईन पद्धतीमधून सुद्धा पुढे येऊन त्यानं ऑफलाईन काही त्याचे सेमिनार ठेवले आणि त्या सेमिनार मधून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. पण शेतकऱ्यांना मार्गदर्शन करता करता या व्यवस्थेसमोर जे व्यवस्थेनं चुकीचे कामं केलेत, ते चुकीचे कामं सुद्धा तो व्हिडिओ मार्फत आपल्या स्वतःचा सांगत होता, की हे चुकीचं काम आहे किंवा अशा प्रकारचं कुठेतरी चुकीचं होते, हे सरकार चुकीचं करते, शेतकऱ्यावर अन्याय करते. मग अशाच प्रकारचे कामं जे आहेत ते रविराज साबळेने आपल्या व्हिडिओद्वारे सांगितलं किंवा सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या स्पष्ट केल्या. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट काल त्याच्यासोबत घडली ती म्हणजे दिल्लीला रविराज साबळे स्वतःचं एक आंदोलन घेऊन किंवा स्वतःचा एक रस्ता पकडून दिल्लीला जाणार, चलत जाणार, स्वतः एकटा जाणार, अशा प्रकारचा निर्धार रविराज साबळेने केला. मात्र पोलिसांनी त्यांना सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगितली, की तुम्ही तिथे जाऊ शकत नाही आणि रविराज साबळे रस्त्यात उचललं. त्या रविराज साबळेचं नरडं किंवा नरड्याला धरून उचललं, अशा प्रकारचं स्वतः त्यानं सांगितलं. नरडं त्याचं तिथं दबण्यात आलं, अशा प्रकारे सुद्धा माहिती आली. पण दुसऱ्या दिवशी मग आता हे सगळं प्रकरण पोलीस स्टेशन मध्ये गेलं. पोलीस स्टेशन मध्ये गेल्यानंतर डिटेन करण्यात आलं आणि डिटेन करण्यात आल्यानंतर त्याला संध्याकाळी काही लिहून घेतलं त्याच्याकडून, की मी इथं पुढं चालत जाणार नाही, आंदोलन तशा प्रकारचं करणार नाही. मग लिहून घेतल्यानंतर सकाळी परत पोलीस आले आणि रविराज साबळेला दादागिरी, त्याच्या परिवारावर धमकी दादागिरी करून रविराज साबळेला त्याला पोलीस स्टेशन मध्ये परत नेण्यात आलं. त्याचं अकाउंट जे आहे म्हणजे सोशल मीडिया अकाउंटवर त्याचा एकही व्हिडिओ आता सध्या तरी दिसत नाही. याचं कारण म्हणजे पोलिसांनी त्याचं अकाउंट जे आहे ते प्रिव्हेंटिव्ह मध्ये टाकलेलं आहे, प्रतिबंधित केलेलं आहे. त्याच्यावर कुठलेही व्हिडिओ त्याला पोस्ट करता येणार नाहीत काही दिवसांसाठी. अशा प्रकारचं प्रतिबंध रविराज साबळेवर त्याच्या अकाउंटवर लावलेला आहे. मग त्याला धमकावलं, जो धक्काबुक्की त्याच्या परिवारासोबत किंवा त्यांच्या सोबतचे लोक आहेत त्यांच्यासोबत धक्काबुक्की झाली. या धक्काबुक्कीमध्ये त्याला नेण्यात आलं. मग रविराज साबळे कालपासून तो उपास होता, संध्याकाळी जेवण केलं असेल, पण दिवसभर उपाशी राहिल्यामुळे रविराज साबळेला अशक्तपणा एवढा जाणवला, की त्याला चक्कर आल्यासारखं तिथं झालं आणि रविराज साबळेला तात्काळ पोलीस स्टेशन मधून जे हलवण्यात आलं आणि हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. मात्र सगळ्या महाराष्ट्राला सगळ्यात मोठा प्रश्न पडला तो म्हणजे रविराज साबळेला नेमकं झालं काय. तर एवढं मोठं जे काय म्हणतो आपण, की त्याला आजारपण नाही किंवा काही नाही, तर त्याची जी काही तब्येत आहे ती जेवण न केल्यामुळे कुठेतरी त्याला अशक्तपणा जाणवल्यामुळे चक्कर आल्यासारखं झालेलं होतं आणि ग्लुकोज सलाईन चढवल्यानंतर आता मात्र रविराज साबळेची तब्येत ही चांगली आहे, ही सुद्धा माहिती मिळत आहे. आणि सरकारची दबावशाही किंवा सरकारचं दबाव तंत्र कशा प्रकारे सरकारनं वापरलं हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळालं. लोकांचा प्रचंड विरोध या गोष्टीला आता होताना दिसत आहे. पण हा विरोध नेमका कितपत पोलीस मनावर घेतात किंवा सरकार मनावर घेते आणि रविराज साबळे पुन्हा एकदा कधी आपल्याला सोशल माध्यमावर दिसतात हे बघणं आता महत्वाचं आहे. तुम्हाला काय वाटते या सगळ्या गोष्टीबद्दल, रविराज साबळेच्या या स्ट्रगल बद्दल किंवा संघर्षाबद्दल आणि त्याच्या कहाणीबद्दल तुमचं मत कमेंट मध्ये नक्की कळवा. भेटूयात व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत धन्यवाद.